धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकरी मोठ्या अडचणीत आलाय आणि आता अडचणीतून पर्याय काढण्यासाठी जी त्यांच्याकडे जनावर आहेत त्या विक्रीचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडलाय। आपण पाहू शकतो आता आपण धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेला जनावरांचा बाजार करजखेडा या गावामध्ये आहोत। या ठिकाणी हा बाजार जर पाहिला तर अशा दिवसामध्ये फुल भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक जातीची म्हणजे म्हैस असेल, गाय असेल, बैल असेल अशी प्रत्येक जनावर जी आहेत ती ह्या बाजारात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली आहेत। मात्र त्यांच्या अडचणी काय आहेत, शेतकरी परेशान आहेत आणि ते जनावर का विकतात हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊयात। शेतकरी आहेत आपल्या बरोबर। कुठल्या गावचे तुम्ही? येणेगूर. येणेगूरचे. येणेगूर। काय विकायला आणलं तुम्ही? गाय विकायला आणला. गाय? हा, जर्सी गाय? जर्सी गाय. काय विकताय? आता ये सोयाबीन काढायला पैसे नेते म्हणून मी गाय विकायला आणलो। सोयाबीन काढायला पैसे नाही आपल्याकडे। मग आता गाय विकून त्याची मजुरी जाणार? त्यांची मजुरी देऊन समजा हे करावं लागतं आम्हाला। बर, त्याच्यासाठी विकायला आणले? विकायला आणलेले। आपल्या बरोबर दुसरे शेतकरी सुद्धा आहेत या ठिकाणी। माहिती किती? तुम्ही कुठून आले? हंगरगातुळ. हंगरगातुळ. बर, तुम्ही काय आणलं विकायला? म्हैस आणले. काय विकताय? काय खर्चच भागा ना, ते सोयाबीनचं गवत काढायला पैसा नाही। सोयाबीन तर गेलं वाहून, पण ते गवत नीट आता पुढच्या पिकाला तर नीट करावं लागणार आहे रान। मग पुढच्या पीक नीट करण्यासाठी आणले म्हैस विकायला। नीट करून रोटर करून काहीतरी करून लेकरं बाळा जगवायचे, काहीतरी दोन पैसे येत्याला आपलं दोन पोती येईल असं म्हणून आम्ही झटायला लागला। मग ह्याच्या पुढे काय होते काय माहित नाही अजून। तुमचं काय व्यवसाय? शेती किती शेती आहे तुम्हाला? मला 4.5 एकर शेती आहे। फक्त शेतीचा व्यवसाय आहे माझा। आणि जनावर किती होती? जनावर आहे त्या 2 घरी। आता ही एक विकताय? हा, मग बागानं काय करतो? आता किती पैसे येणार आणि काय अंदाज त्याच्या पुढे काय करणार तुम्ही? काय आता अंदाज, आता बाजारात आला म्हणलं आता किती येतील काय माहित। आता त्याच्या पुढचं बी आलं तर मोप झालं म्हणायचं, आणि काय त्याला खर्चा पुढचं बी आलं तर मोप झालं म्हणायचं। अहो साहेब, खताला पैसे किती गेले, खुरपणाला किती गेले, फवारणीला किती गेले, बियाला किती गेले, सोयाबीन बी गेलं, पण ते रान नीट करायला तर पैसे आता कुठले आणायचे? शेतकरी मला दुसरा व्यवसायच नाही काय, आता दुसरे पैसे आणायचे कुठले? ही अडचण आहे। हा, मला दुसरीकडे शेत असल्यामुळे कुठं कामाला बी जाता येत नाही ना, कुठं काहीच करता येत नाही। मग पर्याय काय? आता घरचं जनावर विकावून काहीतरी रान नीट करून 2 पोती येईल असं अशी आहे पुढची। ही तर अशा संपली सगळी, पण पुढच्या अशा असल्यामुळं हे करायला लागलो, म्हैस विकायला लागलो। एकंदरीत हे अडचणी, आर्थिक अडचणीत तर शेतकरी सापडलाय। पण दुसरी महत्वाची गोष्ट मध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि या अतिवृष्टीमध्ये जनावरांचा चारा सुद्धा नष्ट झालेला आहे। ते सुद्धा एक कारण आहे की शेतकरी आपली जनावर विकतायत। आणि महत्वाचं म्हणजे आपल्या बरोबर या ठिकाणी दुसरे शेतकरी आहेत आणखी। कुठून आले तुम्ही? पाठवता. पाठवता। काय परिस्थिती आहे बाजारात? जनावर भरपूर दिसत? आता तुम्ही सत्य परिस्थिती पाहताय साहेब। हा, जे काय आहे ते कंडिशन शेतकऱ्यावर येणार अतिवृष्टीचे नुकसान, वारंवार पडणारा दुष्काळ, वल्ला दुष्काळ, पावसामुळे चारा वाटोळं झालं। पावसामुळे चारा तर वाटोळ झालाच, पण त्याचे आता तुम्ही प्रत्यक्ष बघतात आहात। शेतकऱ्याच्या हातात म्हणजे काय आर्थिक उत्पन्न काहीच नाही, काहीच नाही। होणारं जे नगदी उत्पन्न आहे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। येणार आता पुढचं काय करायचं ते काय सांगता येत नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट। आणि आता हे शासनाने दिलेले तुटपुंजीवर तर काय भागणार आहे? शासनाने दिलेल्या मदतीत काय काहीच भागत नाही साहेब, काय भागणार आहे? काय भागणार? शेतकऱ्यांनी कष्ट केलेलं सरत नाही आणि शासनाने दिलेलं काहीच पुरत नाही। म्हणून हे पर्याय काढतात लोक। त्याचा इलाजच नाही। अतिवृष्टीने सगळ्या अडचणीमध्ये शेतकरी दिवाळीच्या तोंडावरती काहीतरी पर्याय काढायचा म्हणून जनावर विकून आपले जी कामं आहेत, जे आपल्या अडचणी आहेत ते भागवण्याचा प्रयत्न धाराशिव जिल्ह्यामध्ये करताना दिसतात। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।